ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की सध्या सुभेदारांच्या घरात किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंब एकत्र आलेले आहेत आणि माय लेकींच्या खेळाचे राऊंड सध्या सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी आता सायली, मैनावती, कल्पना आणि अस्मिता त्याचबरोबर प्रिया आणि प्रतिमा असे गट पाडलेले आहेत। पण आता गट जरी सायली आणि मैनावती आणि प्रिया आणि प्रतिमा आत्याचा असला तरीही प्रिया आणि प्रतिमा आत्या या दोघींच्या वागण्यामध्ये खूपच असाम्यता आहे आणि सायली आणि मैनावतीच्या वागण्यातसुद्धा खूप असाम्यता आहे। म्हणजे दोघीही अगदी मायलेकी अशा शोभतच नाही। तर आता ही गोष्ट सगळ्यात आधी अस्मिता आणि अर्जुन नोटीस करतात। आता अर्जुन हा मनामध्ये ठेवतो, पण अस्मिता ही ताबडतोब पूर्णा आजीकडे येते आणि पूर्णा आजीला म्हणत असते, पूर्णाजी तुला एक बोलू का गं? पूर्णाजी म्हणते, बोल ना अस्मिता, काय झालं? त्याबरोबर अस्मिता म्हणत असते, तू एक गोष्ट नोटीस केलीस का? त्यावर ती विचारते, काय गं? त्यावर लगेचच आता पूर्णाजीला अस्मिता सांगत असते, बघ ना, म्हणजे सायली आणि मैना काकू ह्या दोघी किती वेगळ्या आहेत आणि प्रिया आणि प्रतिमा आत्या ह्यासुद्धा किती वेगळ्या आहेत। म्हणजे खरं तर ना, मैना काकूंकडे बघून असं वाटतं की प्रिया ही त्यांची मुलगी असली पाहिजे होती, हो की नाही? त्याबरोबर लगेचच आता पूर्णा आजी म्हणते, तू म्हणतेस ते आहे तर खरं बरोबर, पण काय आहे ना, असं आपण बोलायला नको, कारण प्रिया किती वाईट आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। मग जर आपण असं म्हणालो तर सायलीला वाईट वाटेल, त्यामुळे आपण असं म्हणायला नको, कळलं तुला? त्याबरोबर अस्मिता म्हणते, अगं मी काय सायलीसमोर थोडीच बोलणार आहे, मी तर फक्त तुला सांगते गं, पण खरंच बोलते ना मी। त्याबरोबर पूर्णाजी म्हणते, हो गं, मलासुद्धा अगदी तसंच वाटतंय। मग आता लगेचच इकडे अर्जुन हा त्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि आता तो मनात म्हणायला लागतो की याचा अर्थ हे काही फक्त मलाच वाटत नाही आहे, तर हे पूर्णाजी आणि अस्मिताईला सुद्धा वाटतंय। याचा अर्थ माझा जो अंदाज आहे तो कुठेही चुकीचा नाही आहे, तो बरोबर आहे। उगाचच्या उगाच मी विचार करतोय फार, पण मला फार विचार करायला नको। मग आता अर्जुन ठरवतो की याचा सोक्षमोक्ष लावलेलाच बरा, उगाचच्या उगाच विचार करून स्वतःच्या बुद्धीला त्रास देण्यापेक्षा काय आहे खरं काय आहे खोटं हे मला बघायला हवं। मग आता अर्जुन ठरवतो की मी या खेळामध्ये यांना आणखीन जास्त ऑब्झर्व करणार आणि त्यानंतर मग मी लगेचच काहीतरी फायनल डिसिजन घेणार। आणि मग आता अर्जुन विचार करतो, प्रतिमा आत्याबरोबर बोलायला हवं। मग अर्जुन हा आता प्रतिमा आत्याकडे येतो आणि प्रतिमा आत्याला म्हणत असतो, प्रतिमा आत्या, काय गं, मला सांग बरं, तुझा ब्लड ग्रुप काय आहे गं? त्याबरोबर आता अर्जुनने कधीही असा प्रश्न विचारलेला नव्हता। आज पहिल्यांदाच त्याने प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप विचारल्यामुळे प्रतिमा आत्याला काळजी वाटते। ती विचारते, काय रे, काय झालं, असं अचानक ब्लड ग्रुप का विचारतोयस? त्यावर मग लगेच अर्जुन म्हणत असतो, अगं नाही गं, काही नाही आत्या, मी सहजच आपलं विचारलं, कधी या गोष्टीवरती आपलं डिस्कशन झालंच नाही ना, म्हणून। त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, असं होय, अरे माझं ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह, खूप रेअर आहे हा माझं ब्लड ग्रुप अर्जुन, माहिती असेलच तुला। त्यावर अर्जुन म्हणतो, हो ना आत्या माहिती आहे, पण तुला एक गोष्ट माहिती आहे का? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, कोणती रे? त्यावर अर्जुन सांगतो, माझ्या बायकोचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ निगेटिव्ह आहे, त्यामुळे डोंट वरी, तुम्ही दोघी एकीमेकीला डोनेट करा काय? त्यावर प्रतिमा आत्या हसते आणि म्हणते, काय रे तू अर्जुन, काहीही बोलशील का? आम्हा दोघींनाही कधी म्हणून रक्ताची गरज अशी पडू नये हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना। त्यावर अर्जुन म्हणतो, गंमत केली गा आत्या, बाय द वे मला सांग, सिनियरचं ब्लड ग्रुप काय आहे गं? नाही म्हणजे त्याला कधी विचारण्याचा योगच आला नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी कधी कामात आल्या नाही आमच्या, म्हणून विचारतोय। त्यावर ती म्हणते, त्यांचं ओ पॉझिटिव्ह आहे आणि माझं ओ निगेटिव्ह आहे। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे सिनियरसुद्धा ओ पॉझिटिव्ह आहे, त्याचं ब्लड ग्रुपसुद्धा ओ आहे तर? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, पण झालं आहे काय? अर्जुन म्हणतो, नाही गं, काही नाही, मी सहजच विचारत होतो। त्याबरोबर आता त्याच्या लक्षात येतं, पण प्रियाचं ब्लड ग्रुप तर बी पॉझिटिव्ह आहे। मग तर इकडे आता अस्मिता जी आहे ती विचार करत असते, राहून राहून तिच्या मनामध्ये सतत एकच गोष्ट फिरायला लागते की नाही, काहीतरी गडबड आहे। मैना काकू आणि प्रिया इतक्या सिमिलर वाटत आहेत ना, की असं जणू काही वाटतंय त्या दोघीच एकमेकीच्या आई मुलगी आहेत, काहीतरी गडबड आहे, काय करू, काहीतरी करता येईल का आपल्याला? सध्या तन्वी इथे बिझी आहे, त्यामुळे तन्वी खोलीत येईल असं वाटत नाही।
मलाच खोलीत जायला हवं तिच्या. पुढच्या खेळाची फेरी जशी सुरू होते तशी अस्मिता मुद्दामून स्वतःहूनच हरते आणि म्हणते, मी हरले बाबा, शी, याला काय अर्थ आहे, आता मला नाही खेळायचं. आणि मग ती जाऊन बाजूला बसते. ती मुद्दामून कोपऱ्यात जाऊन बसते, जेणेकरून कोणाचं नंतर तिच्याकडे लक्ष राहू नये. आणि मग कोपऱ्यातून पाणी पिण्याच्या बहाण्याने ती उठते आणि थेट आता ती प्रियाच्या रूमकडे गेलेली असते. आता प्रियाच्या रूमकडे तिला जाताना कोणी बघितलं तर खूप मोठा गोंधळ होईल ही गोष्ट तिला व्यवस्थित माहीत असते. तरीही अस्मिता हिम्मत करते आणि थेट प्रियाची खोली उघडून खोलीमध्ये जाते. आता ती विचार करते, पण अशी कुणाची खोली तपासणं चुकीचंच आहे की, ते लोक खोलीत नसताना. पण ही दुसरी कोणाची खोली थोडी आहे, माझ्याच तर भावाची खोली आहे. मी बघितली तर काय फरक पडतो, अश्विनची खोली आहे ही. मग आता प्रिया ही अश्विनचं कपाट उघडते. आता अस्मिताला हे माहीतच नसतं की प्रियाचं आणि अश्विनचं कपाट वेगळं वेगळं आहे. अस्मिता बघते तर काय, एका कपाटात पूर्ण अश्विनचे कपडे असतात. ती विचार करते, कदाचित हे कपाट फक्त अश्विन वापरतो. मग ती दुसरं कपाट खोलायला जाते. कपाट लॉक असतं. त्यावर अस्मिताला डाऊट येतो, नक्की या कपाटात काहीतरी आहे. म्हणूनच तर तन्वीने एवढं जीवात घालून लॉक वगैरे करून ठेवलं आहे ना. मग आता अस्मिता ही लगेचच तिथे तिला किल्ली सापडते का हे बघायला सुरुवात करते. अस्मिता आता ड्रेसिंग ड्रॉवरजवळ चेक करते, पण तिथे तिला किल्ली सापडत नाही. मग ती 2-3 तिथे जी ड्रॉवर असतात, छोटी कपाटं असतात, तिथे चेक करते, पण तिथे कुठेच तिला काहीच सापडत नाही. मग एका ठिकाणी अस्मिताला शंका येते आणि ती म्हणजे प्रियाची गादी. प्रियाची गादी बाजूला केल्याबरोबर लगेचच अस्मिताला कपाटाची किल्ली सापडते. अस्मिता कपाट उघडते, पण त्या कपाटात सुद्धा तिला काहीच सापडत नाही. प्रियाने दागिने ठेवलेले असतात कपाटात, म्हणून खरं तर तिने कपाटाला कुलूप लावलेलं असतं. मग आता अस्मिता काहीच नाही सापडलं, उगाच एवढी मेहनत केली असा विचार करून तिकडनं बाहेर पडणारच असते. इतक्यात ती चावी ठेवायला गादीजवळ जेव्हा पुन्हा जाते तेव्हा तिचं लक्ष हे तिथे असलेल्या टेबल लॅम्पवर जातं आणि त्या टेबलाला जे ड्रॉवर असतात तिथे तिचं लक्ष येतं. अस्मिता आता तो ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो ड्रॉवर लॉक असतो. अस्मिता विचार करते, ह्या ड्रॉवरला का कुलूप असेल, हे ड्रॉवर तर फक्त आम्ही एसीचं रिमोट वगैरे ठेवण्यासाठी बनवलेत ना, आणि बेसिक टॅबलेट, इथे काय महत्त्वाचं असेल असं तन्वीचं. मग आता अस्मिता विचार करते की हा ड्रॉवर उघडून बघायलाच हवा. अस्मिता आता ताबडतोब पुन्हा किल्ल्याचा गुच्छा काढते आणि आता त्याने ती तो ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करते. आता नक्की त्या ड्रॉवरची कुठली किल्ली आहे हे अस्मिताला माहीत नसल्यामुळे अस्मिता दुसऱ्या किल्ल्या ट्राय करत असते. ती विचार करते, चुकीची किल्ली जर चुकून आतमध्ये राहिली तर खूप गोंधळ होईल, सगळ्यांना कळेल मी इथे काहीतरी माती खाल्ली. मग आता अस्मिता देवाचं नाव घेते आणि ही तरी किल्ली बरोबर निघू दे अशी प्रार्थना करते आणि किल्ली ट्राय करते. त्या बरोबर आता ती किल्ली नशिबाने बरोबर असते आणि मग आता अस्मिताने फायनली तो ड्रॉवर उघडलेला असतो. आता त्या ड्रॉवरमध्ये अस्मिताला काही मेकअपचे किट सापडतात. अस्मिता विचार करते, अरे हे कोण लॉक करून ठेवतं, हे कोण चोरणार आहे. आणि मग अस्मिता आता ते मेकअपचे किट तिथेच ठेवून जातच असते, पण परत विचार करते, उचलून बघते काही सापडलं खाली तर. अस्मिता ते मेकअप किट बाजूला करते आणि खाली तिला फोटो सापडतो ज्याच्यामध्ये लहानपणीची प्रिया आणि सदाशिव व मैनावती असतात. आता त्या दोघांचा त्या प्रियाबरोबरचा फोटो बघून अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता विचार करते, ही तर तन्वी आहे. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की प्रिया जी असते तिने काहीतरी नक्की आपल्या सगळ्यांपासून लपवलं आहे हा डाऊट अस्मिताला आलेला असतो. आता अस्मिताला हे सगळं अर्जुनला सांगायचं असतं. अस्मिता प्रियाची खोली होती तशी पुन्हा करते, कपाट वगैरे बंद करते आणि अर्जुनकडे येते. अर्जुनला बाजूला घेते आणि म्हणत असते, अर्जुन, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कदाचित तू सुद्धा या गोष्टी नोटीस केल्या असशील, मी तुला पुन्हा आता त्याच सांगते. म्हणजे तुला राग नको येऊन देऊ, पण मैना काकू ज्या आहेत ना, मला त्यांच्यावरती जरा शंका येते. नाही म्हणजे खरं तर मी असं बोलायला नको तुझ्यासमोर, पण तरीही बघ ना, मैना काकूंकडे बघ आणि तन्वीकडे बघ, त्या दोघींचं बोलणं, चालणं, वागणं सगळं किती सिमिलर आहे. म्हणजे मगाशी कपड्यांच्या घड्या घालण्याचा जेव्हा राऊंड होता तेव्हा मी आणि ममाने एकदम व्यवस्थित घड्या घातल्या. आता आम्हाला ते नाही कळलं की ते इंद्रधनुचे कलर आहेत, पण आम्ही सरळ कलर कपड्यांच्या घड्या घातल्या. प्रतिमा आत्या आणि सायलीने मात्र बरोबर ओळखलं की हे इंद्रधनुष्याचे कलर आहेत आणि त्यांनी अगदी बरोबर त्या रंगांना व्यवस्थित सेट केलं आणि व्यवस्थित कपडे ठेवले. त्याच्यानंतर तू नोटीस केलंस, मैनावती काकू आणि प्रिया
ह्या दोघींनी घड्या पण सरळ मारल्या नव्हत्या. जिंकायच्या नादात त्यांनी घड्यासुद्धा कशा तरी घातल्या होत्या. आणि त्यानंतर तुम्ही पाहुणे बनून जेव्हा आलात, खडूस पाहुणे, सेकंड राऊंडमध्ये तू म्हणालास की सरबत मला आवडलेलं नाही आहे, सरबत खार आहे. त्यावर सायलीने तुम्हाला काय ऑफर केलं? मग चहा किंवा कॉफी तुम्हाला काही दुसरं आणखीन देऊ का? पण प्रतिमा आत्याने सुद्धा तेच सांगितलं, चहा कॉफी किंवा पन्ह वगैरे काही करू का? पण प्रिया आणि मैनावती काकू ह्या दोघी काय म्हणाल्या की आता आम्ही थकलो, आता आम्ही पुन्हा काही नाही बनवणार. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही सांगा, मी बाहेरून मागवते. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार हा असा करतात का? त्यानंतर याच्या आधीसुद्धा असं बऱ्याच वेळा घडलं आहे. तुला आठवतं आहे, मागे एकदा गणपतीत सुद्धा असं घडलं होतं. सायलीने मोदक बनवले होते आणि ममाने सुद्धा मोदक बनवले होते आणि प्रतिमा आत्याने सुद्धा मोदक बनवले होते आणि तन्वीने सुद्धा मोदक बनवले होते. तन्वीचे मोदक अगदी विचित्र झाले होते, ममाचे मोदक नॉर्मल झाले होते, पण सायलीचे आणि प्रतिमा आत्याचे मोदक हे एकदम परफेक्ट झाले होते. त्यानंतर आपल्या पूर्ण आजीच्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा बघ, सायलीने गव्हाची लापशी बनवली होती. या अगोदर तिने गव्हाची लापशी कधीच केलेली नाही आहे असं ती म्हणाली, पण गव्हाची लापशी ही हुबेहूब प्रतिमा आत्यासारखी झाली होती. खाणारी प्रत्येक व्यक्ती म्हणाली की ही चव प्रतिमा आत्यांच्याच हातची वाटते. मग आणि मला असं नाही म्हणायचं की प्रतिमा आत्यामध्ये आणि सायलीमध्ये खूप साम्य आहे. मला हे म्हणायचं आहे की सायलीमध्ये आणि मैना काकूंमध्ये अजिबात साम्य नाही आहे. आता अर्जुन म्हणतो, अस्मिताताई या गोष्टी तर मी सुद्धा नोटीस करतो, पण मला काही बोलता येत नाही आहे कारण आपल्या घरात सध्या कार्यक्रम आहे. एकदा का हा कार्यक्रम पार पडून गेला, ही दिवाळी संपली की त्यानंतर मी या सर्व गोष्टींचा मागमूस घेणारच आहे. सध्या मी थांबलो आहे कारण काय आहे, आधीच आपल्या घरातलं वातावरण प्रियामुळे फार काही बरं नाही आहे. त्यात जर मी अजून काहीतरी करायला गेलो, बोलायला गेलो तर घरातलं वातावरण आणखीन जास्त दूषित होईल, खराब होईल. त्यामुळे मी जितका शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करतो. एकदा का आपल्या घरातलं वातावरण जरा नॉर्मल होत गेलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालू झाल्या ना, की मग मी या सर्व गोष्टींचा शोध घेणारच आहे. मलासुद्धा मैनावती काकूंवरती जरा डाऊट आहेच. म्हणजे त्या सायलीची आई आहेत असं म्हणतात खरं, पण सायलीमध्ये आणि त्यांच्यामध्ये एकही क्वालिटी सिमिलर अशी मला जाणवत नाही आणि दिसतही नाही. म्हणजे त्या दोघीही एकीमेकीच्या अगदी अपोजिट आहेत आणि ही गोष्ट मला कळते. म्हणूनच तर मी विचार करतोय, काहीतरी शोध तर घ्यायलाच हवा. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते तुला काही मदत लागली तर मला जरूर सांग. अर्जुन म्हणतो हो मी तुला नक्की सांगेनच, पण एक गोष्ट, आता तू माझ्याशी येऊन जे काही बोललेली आहेस ते कोणाला इतराला सांगू नको. अस्मिता म्हणते अरे महत्त्वाचं तर राहीलच, हा फोटो बघ. हा फोटो मला तन्वीच्या खोलीत सापडला. त्याबरोबर अर्जुन तो फोटो बघतो आणि म्हणतो ही तर तन्वी आहे, पण मग हिच्याबरोबर मैनावती आणि सदाशिव काय करतायत? तर आता इथे प्रतिमा आत्या ही म्हणायला लागते दमलो बाबा. तर लगेचच आता कल्पना म्हणते हो मी सुद्धा, पण चला आता जेवणं वाढायला घेते, जेवूया सगळे म्हणजे जरा आराम करता येईल. त्यावर लगेचच प्रतिमा आत्या आणि रविराज काका म्हणतात नाही नाही नको, जेवायला आम्ही येऊ पुन्हा कधीतरी, आता आम्ही निघतो. नाही काय आहे ना, आता तसंही खूप उशीरही होत आलाय, निघतो, घरी जायला हवं. सुमन घरी वाट बघत असेल. त्यावर सायली म्हणते प्रतिमा आत्या रविराज काका अहो असं काय करताय, तुम्ही लेकीच्या घरी आलात आणि लगेच चाललाय असं म्हणताय. नाही या, मी तुम्हाला दोघांनाही जेवल्याशिवाय काही जाऊ देणार नाही आहे. आणि प्रतिमा आत्या अहो मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवले, खीर केली आहे तुमच्या आवडीची. रविराज काका तुम्हाला आवडते म्हणून गव्हाची लापशी आज मी पुन्हा बनवली आहे आणि तुम्ही न जेवता जाल, नाही चालणार नाही. आणि पूर्णाजी तुम्हाला आवडतात म्हणून गुलाबजामसुद्धा केलेत. त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतो बापरे, म्हणजे आज आम्हा सगळ्यांची शुगर तू हाय करूनच सोडणार तर सायली. सायली म्हणते नाही, कोणाची शुगर हाय होणार नाही कारण खजूर वापरलेत. त्याबरोबर आता लगेचच इथे प्रियासुद्धा फॉर्मॅलिटी करायला सुरुवात करते. ती आता लगेचच प्रतापला म्हणायला लागते बाबा काळजी नका करू, अश्विन आहे ना आपल्या घरात डॉक्टर, तो बघेल की सगळ्यांना. त्यावर सगळेजण गप्प राहतात. म्हणजे आजारी पडल्यावर डॉक्टर बघावा हे या मुलीचं सजेशन असं सगळ्यांना वाटतं. तर आता कोणी तिला काही उत्तर देत नाही. मग प्रिया लगेचच आता प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना म्हणते तुम्ही दोघंजणं आई बाबा थांबा ना, तुम्ही जेवून जा, हवं तर मी माझ्या हाताने स्वतः वाढते, तुम्हाला माझ्या हातून वाढून घ्याल ना तुम्ही, आवडेल तुम्हालाही. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात एखाद्याने कष्ट केल्यावर त्याच्यावरती आयते कणे घालणं ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. प्रतिमा
लक्षात आहे ना गं तुझ्या? त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, हो अगदीच माहिती आहे मला ही गोष्ट. मग रविराज काका म्हणतात, सायली तू एवढ्या मनापासून एवढं सगळं आमच्या आवडीप्रमाणे केलं आहेस आणि आम्हाला एवढं थांबण्यासाठी आग्रह करतेस ना, म्हणून आम्ही थांबतोय. त्याबरोबर आता मनातल्या मनात प्रियाला खूप राग आलेला असतो, पण तिला तो तोंडावर व्यक्त करता येत नसतो. ती म्हणत असते, आई बाबा अहो तुम्ही कोणामुळेही थांबलात तरीसुद्धा तुम्ही माझ्या घरी थांबलात, जेवून चाललाय, या गोष्टीतच मुलगी म्हणून माझं समाधान, मुलगी म्हणून माझं पोट भरेल. आता तोंडावर जरी गोड बोललेली असली तरी प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, कसले दोघंही हरामखोर आहेत रे, एवढं मी थांबा 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 म्हणते तर मला मान नाही, आणि काल कुठची ही सायली आली, हिला एवढा मान, हिचा एवढा तोरा नाही. जाऊ दे, या प्रतिमाकडे, अर्ध्या मेंदूकडे तर मला नंतर बघायचंच आहे. जरा हिला चांगली अद्दल घडवते. सायली 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 सायलीचा जो जप करत असते ना मठात बसून, तो हिचं चांगलाच जरा जिरवते. पण फक्त मला संधी मिळायला पाहिजे. नुसती सायली 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 सायली, इतकं कसलं त्या सायलीचं कौतुक. केला स्वयंपाक तर एवढं कुठे वाहून जातोय पूर डोक्यावरनं. आता ती कायम किचनमध्येच राबली तर तिला तेवढंच येईल. मी जर किचनमध्ये गेले, स्वयंपाक बनवला, तर माझी नखं, माझं नेल आर्ट खराब नाही का होणार? पण नाही, त्याची अक्कल कुठे? घरात राहणाऱ्या या बायकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. यांना ही अक्कल नावाचा जो पदार्थ असतो ना, तो देवाने दिलेलाच नसतो. आणि मग आता तरीही प्रिया चेहऱ्यावरती खोटं खोटं हसू आणून वावरत असते. त्यावर प्रताप आता प्रियाला टोमणा मारत म्हणतो, तन्वी अगं हसायचं असेल तर कमीत कमी खरं तरी हस, किती खोटं हसशील. त्याबरोबर मग मात्र आता प्रिया ही गप्प बसते. त्यावर लगेचच प्रताप म्हणतात, गमतीत म्हणालो हा मी, बरं चला आता सगळीजणं पटापट जेवणाच्या ताटांवर बसू, हात धुवून घेऊया. त्यावर आता लगेचच विमल म्हणायला लागते, ताई मग जेवणं खाली घेऊ का? त्यावर सायली म्हणते, हो हो जा, टेबलवर सगळं घेऊन या जेवण. त्यावर कल्पना म्हणते, विमल सगळं हळूहळू घेऊन ये, सगळं गरम जेवण आहे. त्यावर विमल म्हणते, हो ताई तुम्ही काही काळजीच करू नका. त्यावर आता अस्मिता म्हणते, विमल थांब, मी सुद्धा येते, तुला मदत होईल तेवढी. विमल सांगते की नाही ताई, खरंच काही गरज नाही आहे, थांबा तुम्ही, बसा, सगळ्यांबरोबर बसलाय तर मी घेऊन येते पटपट. आणि मग विमल जेवण आणायला जाते. तर आता इथे विमल ही जेवण आणायला गेलेली असते, सगळेजण हात धुवायला गेलेले असतात जेवायला बसण्यासाठी, पण अर्जुन मात्र तिथे जागेवरच उभा असतो. अर्जुनचा मूड अजिबातच बरा नसतो, कारण अर्जुनला वाटत असतं की मला जे शोधायचं आहे ते शोधण्यासाठी मला काही कारण मिळत नाही आहे. काहीतरी कारण काढून मला सायलीबद्दल आणखीन माहिती मिळवता आली पाहिजे, पण कशी, कुठून, काय करू, हे सगळे विचार अर्जुनच्या मनात असतात. जर मी आणलेली माणसं सायलीचे आईबाबा नसतील तर तिला काय वाटेल. त्याबरोबर सायली तिकडे येते. सायली नोटीस करते की अर्जुनचं मन थाऱ्यावर नाही आहे. सायली अर्जुनला विचारते, काय हो, काय झालं, तुम्ही हे असे नर्वस का वाटताय, तुमच्या मनात कसला एवढा खोल विचार सुरू आहे. अर्जुन म्हणतो, नाही गं असं काही नाही आहे, तुला असं का वाटतंय. त्यावर सायली म्हणते की तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला ओळखत नाही का व्यवस्थित, आता 2 वर्ष झाली आपल्या लग्नाला, मी नीट ओळखते हा तुम्हाला. अर्जुन म्हणतो, बायको तुला वाटतंय तसं काही नाही आहे, अगं सध्या वर्कलोड आहे ना, म्हणून मी म्हटलं होतं ना त्या दिवशी तुला, एक केस आहे अवघड आहे, तिचाच विचार करतो. त्यावर सायली म्हणते, अहो तुमच्यासाठी कुठलं काम अवघड आहे का, तुम्हाला सहज सगळं शक्य आहे, फक्त तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, बस. तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं ना की मग तुम्हाला आपोआप क्लू आणि पुरावे मिळत जातील. त्यावर अर्जुन म्हणतो, हो बरोबर बोलतेस तू, मला आपोआप क्लू आणि पुरावे मिळत जातील, फक्त मला लक्ष द्यायला हवं. थँक्यू बायको. मग अर्जुनने आता ठरवलेलं असतं की तो आता शोधूनच राहणार की मैनावती नक्की आहे तरी कोण, ती खरोखर सायलीची आई आहे का नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.